आणखी एक ब्रेकिंग बातमी। आदित्य ठाकरे आजपासून 2 दिवसीय उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। महानिष्ठा महान्याय हा महाराष्ट्र दौऱ्याला देण्यात आलेलं नाव आहे। आज नाशिकमध्ये इगतपुरी सिन्नर आणि नाशिक शहरात आदित्य ठाकरे युवा संवाद मेळावा घेणार आहेत। तर उद्या जळगाव जिल्ह्यामध्ये देखील आदित्य ठाकरे जाणार असून त्या ठिकाणी सुद्धा युवा संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। एकीकडे उद्धव ठाकरे राज्यातला दौरा करतायत आणि दुसरीकडे आता आदित्य ठाकरे सुद्धा युवा संवाद मेळाव्याच्या माध्यमातून ते मैदानात उतरलेले आहेत। आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याकडे सगळ्यांचं विशेष लक्ष लागलेलं आहे। तर आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, नाशिकमध्ये युवा संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आदित्य ठाकरे तिथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। काय सविस्तर अपडेट्स? आदित्य ठाकरे आजपासून 2 दिवसांच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्याला नाशिकपासून सुरुवात करत आहे। महानिष्ठा महान्याय महाराष्ट्र असं या दौऱ्याला नाव देण्यात आलेलं आहे। नाशिकच्या इगतपुरी मधून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे। इगतपुरीमध्ये संवाद कार्यक्रम पार पडल्यानंतर सिन्नर आणि नाशिक शहरात देखील आदित्य ठाकरे युवा संवाद मेळावा घेणार आहे। उद्या जळगावला देखील ते जाणार आहे आणि जळगावमध्ये देखील आदित्य ठाकरेंचा हा महानिष्ठा महान्याय महाराष्ट्र अशा आशयाचा हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तो होणार आहे। एकूणच जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरे देखील उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहे। गेल्या कालही उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर आणि इतर उभाटा गटाचे सगळे नेते जे आहेत ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे। अहमदनगरच्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जाऊन त्यांच्या सभा आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळावे जे आहेत ते उद्धव ठाकरेंकडून घेतले जात आहेत। तर दुसरीकडे आदित्य ठाकरे देखील मैदानामध्ये उतरलेले आहे आणि त्यांनी देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये दौऱ्याला सुरुवात केलेली आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इंडिया आघाडीच्या नाशिक विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची देखील बैठक जी आहे ती आदित्य ठाकरे घेणार आहेत आणि ज्यामध्ये काँग्रेस असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल आणि त्याचबरोबर उभाटा गटाचे नेते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नाशिक शहरामध्ये एका हॉटेलमध्ये ही बैठक पार पडणार आहे। केवळ 25 ते 30 प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते देखील या बैठकीला उपस्थित असणार आहे। या सगळ्याच्या निमित्तानं उभाटा गटाकडनं एक जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते उत्तर महाराष्ट्र आणि इतर भागामध्ये केलं जात आहे। लक्ष्मण, धन्यवाद लक्ष्मण या सविस्तर माहितीसाठी।